जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बसची आणि कुंभेफळ इथून येणाऱ्या स्कूटरची शेंद्रा एमआयडीसी परिसरातील लिव्हर चौकात धडक होऊन झालेल्या अपघातात स्कूटरवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। गौतम लक्ष्मण साळवे आणि साहेबराव हरिभाऊ त्रिगोटे अशी मृतांची नावे आहेत। हा अपघात इतका भीषण होता की स्कूटीचा पूर्ण चुरा होऊन 50 फूट फरफटत गेली। हा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी आणि प्रवाशांनी तात्काळ धाव घेतली। स्कूटीवरील दोघांना स्थानिक नागरिकांनी शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं। या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। करमाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, गोरे, सोपान डकले आणि गणेश खरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली। अपघातग्रस्त वाहने करमाड पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली। मृत गौतम साळवे हे शेंद्रा एमआयडीसीतील हॉटेलमध्ये आचारी होते, तर साहेबराव त्रिगोटे मजुरी करत होते। शेंद्रा एमआयडीसी जालना रोडवरतील कोणतेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचं दिसून येते। तसेच जालना रोडवर गतिरोधक किंवा ट्रॅफिक सिग्नल लावावे असा सूर नागरिकांकडून निघतोय। अशोक मिसाळ, MCN न्यूज, शेंद्रा एमआयडीसी।